रुचा तुमची दीदी आहे, कारण ती बघा तुमच्यापेक्षा मोठी आहे, शांत आहे, पण तिच्यात पण खूप कला आहेत असं मला कळलंय. हो ना? हो, ती 5-1 वर्ष कथ्थक शिकली. बरं. मग मला एक दिवस म्हणाली की आता मला गाणं शिकायचंय. हां. आणि मला असं वाटलं की तिला ते शिकायचं आहे मनापासून असं ती म्हणते. आणि तर आपण ती संधी देऊन बघूया. त्यामुळे ती म्हणाली मला शास्त्रीय संगीतच शिकायचं आहे. अरे वा. ज्याचं मला खूप आश्चर्य वाटलं, कारण हिंदी गाणी आणि हे सगळं आजूबाजूला असताना, म्हणजे हे माझ्या मुलीचं कौतुक म्हणून नाही, पण मला असं वाटतं की चांगली गोष्ट एक अशी होती की एक स्टेज अशी होती की आजूबाजूच्या सगळ्या मुलांकडे स्मार्टफोन्स असायचे किंवा असतात. हल्ली खूप लवकर मुलांकडे स्मार्टफोन्स असतात. तर तिने खूप हट्ट धरला होता की मलाही स्मार्टफोन हवा आहे वगैरे वगैरे. मग एक दिवस ती मला असं म्हणाली की तू माझ्यासाठी स्मार्टफोनही घेत नाहीस, तू माझ्यासाठी कुत्र्याचं पिल्लूही घेत नाहीस. तर आम्ही ताबडतोब कुत्र्याचं पिल्लू घेतलं. बरं. पण स्मार्टफोन म्हटलं एवढ्यात मी तुला स्मार्टफोन देणार नाहीये, मी कुत्र्याचं पिल्लू आणते. आणि त्या दिवसानंतर तिने कधीही स्मार्टफोनचा विषयही काढला नाही. त्यावेळी तिला कदाचित असं वाटलं असेल की कुत्र्याच्या पिल्लाला हे नक्की नाही म्हणतील, म्हणजे मग आपल्याला स्मार्टफोन मिळेल. इकडे आलेला आहात छान छान ड्रेस घालून, पण तुम्हाला आता आणखीन एक छोटा मित्र भेटायला येणार आहे आणि त्याने एक पत्र आणलंय. आता काय आमच्याकडे पोस्टमन काकांचं हे घर आहे, पोस्ट ऑफिस. आता सगळ्या मुलांना पोस्ट ऑफिस माहीत असेल की नाही माहीत नाही, पण जे जे हवाई उद्या बघतात त्या सगळ्यांना पोस्ट ऑफिस मात्र माहीत झालं. हो की नाही? शौर्याला तर माहितीच आहे पोस्ट ऑफिस, आहे की नाही? तुला पण माहिती आहे ना? मला पण. सगळ्यांना पोस्ट ऑफिस माहिती आहे. पोस्ट ऑफिस मध्ये कोण राहतं? पोस्टमॅन. पोस्टमॅन. व्हेरी गुड. तर आता पोस्टमन काकांचा जो नातू आहे तो येणार आहे आज तुम्हाला भेटायला. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूयात. आर्यन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आर्यन देवगिरीचं. जोरदार टाळ्या. हो हो, वा वा. नमस्कार. नमस्कार. बसा. तुम्ही काय आणलंय आज? पत्र आणलंय मला वाटतं एक वाचायला. हो. बघा, तुम्हाला एक छान पत्र आणलंय त्यांनी वाचायला. आणि कसं असतं की पालक नेहमी मुलांना सांगत असतात तुम्ही असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, पण मुलांना काय वाटतं पालकांविषयी असं एक त्यांनी पत्र आणलंय. मग पोस्टमन काका तुम्ही आम्हाला वाचून दाखवा. प्रिय मम्मी पप्पा, आज फर्स्ट टाइम मी तुम्हाला लेटर लिहित आहे. वा. तेही मराठीत. ॲक्च्युली तुम्ही मला आई बाबा असं मराठीत बोलायची हॅबिट लावलीच नाही. मम्मा आणि पप्पा असेच बोलायला शिकवलं. मी बंदेश म्हणलो तरी मम्मा तू शेजारच्या आंटीला कंप्लेंट करत होती ना की आजकालच्या मुलांना मराठी येतच नाही. माझी काय मिस्टेक ते असणार? तुम्ही ते शिकवलं तेच शिकलो आहे मी. लहानपणापासून तुम्ही बिझी असला की माझ्या हातात मोबाईल देतात. मला मोबाईलमधले गेम खूप आवडतात. अरे वा. पण आता अचानक तुम्ही म्हणतात मोबाईल वाईट आहे असं लिसन देतात. मी 2 वर्षाचा असताना मोबाईल तर चांगला होता. आता मी 10 वर्षाचा झालो, मोबाईल वाईट आहे. मी लहानपणी मी जेवण करायचो नाही म्हणून तुम्ही टीव्ही चालू ठेवायचा. कार्टून बघत बघत मी जेवायचो. तुम्ही पण बातम्या बघत जेवत असायचा. पण आता मी कार्टून लावलं तुम्हाला लाग येतो. मला एक कळत नाही, कार्टून आणि न्यूज मध्ये काय फरक आहे? दोन्ही मध्ये कॉमेडी असते. मी खेळून घरी उशिरा आलो, तुम्ही दोघंही मला किती बोलतात. अरे बापरे. पण खूप वेळा तुम्ही दोघंही लेट येतात. पप्पा तर नेहमीच. मी कधी काय बोललो आहे? तुम्ही स्कूलची एवढी फीज भरतात म्हणून तुम्हाला कौतुक वाटतं. पण आमच्या शाळेत टॉयलेट खूप खाण आहे. दिवस पण तिथे फिरका पण वाटत नाही. आमची शाळा 5 बसली आहे, पण आमच्या शाळेला प्लेग्राऊंडच नाही. स्पोर्टच्या तासाला आम्ही किती बोर होतो. मग छोटी शाळा असली तरी चालेल, पण ग्राउंड मोठा पाहिजे, साधं पाहिजे. तुम्ही माझी बेडरूम तुमच्या मनाने सजवली. आर्किटेक्टला खूप पैसे दिले, पण माझ्या बेडरूम मध्ये कोंबड्यासारखं होतं. AC चालू असते म्हणून खिडकी उघडायची नाही.
स्कूल ट्युशन आणि घर बेडरूम मध्ये भिंतीवर काढलेले कार्टून्स ते आणि मी बोलून मला कार्टूनची नावं जास्त माहीत आहे. फ्रेंडची कमी. मागच्या वर्षी आपण गावी गेलो होतो. मी आजोबा सोबत शेतात गेलो. आजोबांनी मला झाडाचं नाव विचारलं. मला माहीतच नाही. पक्षी पण ओळखता नाही आले. उत्तर तिचं कुठे आहे मला माहीतच नाही. आजोबा आकाशात चांदण्या टाकत होते. ते सुद्धा मला कळलं नाही. आजोबा मला मिठी मारून रडायला लागले. म्हणाले काही शिकवत नाही का तुझ्या शाळेत. खूप लाज वाटली मला. मी नेमकं काय शिकतोय मला ह्या गोष्टी का माहीत नाही. आजोबा म्हणाले फक्त बारे बाद करून हिशोब करता येईल पण जगात असं खूप गोष्टी आहे त्या हिशोबाचा पुढचा आहे. आजोबांची एक गोष्ट मला खूप आवडली. आजोबा म्हणाले त्या गोष्टी मोजता येतात त्या टेन्शन देतात. त्या गोष्टी मोजता येत नाही ते आनंद देतात. मम्मी पप्पा एकदा आपण मिळून चांदण्या मोजूया. करिअर मार्क्स हे विषय सोडून वेगळं काहीतरी बोलूया. तुम्ही मला असं काहीतरी शिकवा की पुन्हा आजोबांनी कधीच म्हणू नाही तुझ्या शाळेत काय शिकवत नाही का रे. मला शिकायचं आहे. खूप खूप शिकायचं आहे. तुमचाच लाडका. थँक्यू. वा वा, किती विचार मांडले ना एवढ्याशा लहान मुलांनी. पण लहान मुलं हुशार झालेलीच आहेत. पण ते इतका छान विचार करतात की तुम्ही आम्हाला सगळं दिलंत. म्हणजे आमच्या बेडरूममध्ये स्टिकर्स चिकटवले चंद्र सूर्य तारे. पण ते आम्हाला जर खरे बघायला मिळाले तर मजा येईल. तर पण एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. थँक्यू. खूप छान वाटलं तू आमच्याकडे आलास आणि तू खूप छान काम करतो. जोरदार टाळ्या आर्यनसाठी. तर खूप छान वाटलं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये हे सगळे छोटे छोटे बच्चे कंपनी या मंचावरती आलेले होते. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर या तुकरेटवाडीत तुम्ही आलात. तुकरेटवाडीतर्फे तुम्हाला एक आगळं वेगळं गिफ्ट हॅम्पर आम्ही देणार आहोत. घेऊन या. आत्ताच्या जमान्यात टॅब आला. आता टॅबचा जमाना आहे खरं तर. पण तुम्हा सगळ्यांना आठवतच असेल की हीच ती पाटी जिच्यावरती श्री गिरवून शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली होती. आणि ह्या पाटीनं खूप साथ दिली आपल्या आयुष्यात. म्हणजे याच्यावरती जे जे लिहिलं तसं तसं आयुष्यात घडत गेलं. मला वाटतं आज जरी टेक्नोसेव्ही जमाना आहे, सगळ्या गोष्टी बदलल्या, मुलांच्या हातात मोबाईल आला, टचस्क्रीनचे काही गॅजेट्स आले, पण पाटीची मजा ती पाटीचीच आहे. आणि त्यांनी सुद्धा ती टिकवून ठेवावी आणि त्यांनाही कळावं की ह्याचं महत्त्व काय आहे. म्हणून तुकरेटवाडीतर्फे ही आपली लाडकी पाटी या प्रत्येकाला आम्ही देणार आहे. आणि ह्याच्याबरोबर एक पेन्सिल पण आहे. तुम्ही जर याच्यावरती आजच काहीतरी लिहिलं आईच्या बरोबरीनं, काय पण तुमच्या आवडीचा शब्द, तर आम्हाला आवडेल.